सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीनं ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी भजन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले। बस स्टँड चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी 10 वाजता आंदोलन पार पडले। सिंदी रेल्वे व परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असूनही आजही ते प्राथमिक स्वरूपातच आहे। परिणामी गंभीर रुग्णांना वर्धा व नागपूर येथे हलवावे लागत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहे। शासन विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना सिंदीच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे। टाळ मृदंगाच्या गजरात रुग्णालय हा आमचा हक्क आहे, भीक नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आज शांततेत भजन आंदोलन करण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास पुढे तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। दरम्यान आंदोलनास्थळी सुधीर कोठारी, राजभाऊ तिमांडे, नीलकंठराव घवघवे, सुधाकरजी खेडकर, अशोक बाबू कलोडे व गंगाधर कलोडे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला। आंदोलनात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सिंदी रेल्वेला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। 35 वर्षापासून त्याच्या अगोदरपासून आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येला अनुसरून किंवा जे ग्रामीण रुग्णालय आहे किंवा जिल्हा रुग्णालय आहे त्यातील आणि सिंदी शहरातील अंतर 35 ते 40 किलोमीटरचं आहे। वास्तविकता ग्रामीण रुग्णालय आमचा तालुका सेलू येथे आहे, परंतु तिथे युजर्स जे आहे ते सिंदी शहरामध्ये जर कदाचित ग्रामीण रुग्णालय असतं ते सिंदीमध्ये अधिक असतं, कारण सिंदी शहराला अनेक खेडे लागून आहेत, तर त्याची संख्या 50,000पेक्षा अधिक जाते। एवढे लोक 35 ते 40 किलोमीटर अंतरावर इथून जातात। जेव्हा एखादी व्यक्ती सर्पदंश होतो किंवा प्रसूती होते, अशा वेळेस आधीच घरून निघताना वाहन शोधताना वेळ जातो। त्यानंतर इथून तिथपर्यंत जाताना हे 35 ते 40 किलोमीटर नसून हे जीवन मरणाची एक अंतर आहे। हे अंतर कमी करण्यासाठी एक स्थानिक लेवलला प्रसूतीगृहाची अद्ययावत अवस्था कायम करणे हे अत्यंत आवश्यक आहे। इथे कुठलीच सुविधा नाही जेणेकरून इथे प्रसूती आत्मविश्वासाने डॉक्टर करतील, ना इथे सर्जन आहे ना डॉक्टर आहे। आपण PSC प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आपण सुविधांचा जर विचार केला तर एक सर्जन, एक सोनोग्राफीची व्यवस्था नाही आहे। आज करोडो रुपयाचे इथे क्वार्टर्स देऊ शकतात सरकार, परंतु तिथे सोनोग्राफीसाठी सुद्धा एक नियुक्ती केल्या जात नाही, एक रेडिओलॉजिस्टची नियुक्ती होत नाही, कुठलेही अद्ययावत मशीन्स नाही। एखादी ब्लड टेस्ट, समजा डेंग्यूचा एखादी पेशंट असेल, त्याचं आज ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर 3 दिवसाने त्याचा जर रिपोर्ट मिळेल तर त्याने इलाज कधी करायचा आणि तोपर्यंत कुठलं औषध घ्यायचं, हा एक प्रश्न आहे। अंतर हा एक प्रश्न आहे। प्रॉपर डॉक्टर्स नाही। अनेकदा आम्ही बघितलं की एका दिवशी 300 ते 400 लोक एका दिवशी तिथे औषधोपचार घेतात। त्याच्यामध्ये बरेचदा औषध हे शेवटच्या महिन्याची एक्सपायरी डेट असते किंवा कधी कधी एक्सपायर झालेलं औषध सुद्धा घेतात। एक साध्या TTच्या इंजेक्शनची सुविधा नाही आहे। एखादी साधा खर्चट एक साधा ॲक्सिडेंट झाला तरी त्याला औषधोपचार करण्यासाठीचा एक कुठलाही उपाय औषधोपचार यांच्याकडे होत नाही। तर ग्रामीण रुग्णालय अत्यंत काळाची गरज आहे आणि एवढं आत्मविश्वासाने सांगता येईल की नक्कीच जर ग्रामीण रुग्णालय झालं तर इतर ग्रामीण रुग्णालयापेक्षा ग्रामीण रुग्णालयाचा अधिक लाभ घेतला जाईल। त्यामुळे मला असं वाटतं ग्रामीण रुग्णालयाची आमच्या सिंदी रेल्वे येथे 1990 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आज 35-40 वर्षाचा काळ लोटलेला असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता तयार झालेली आहे। आमच्याकडे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बँडेज पट्टीशिवाय किंवा प्राथमिक उपचाराशिवाय कुठलेही उपचार होत नाही। इथे हा परिसर मोठा असल्यामुळे, सिंदीची लोकसंख्या जास्ती असल्यामुळे इथे अत्याधुनिक सुविधा जसे की एक्सरे झाला पाहिजे, सोनोग्राफी झाली पाहिजे, सीझर झालं पाहिजे, प्लॅस्टर झालं पाहिजे,
या सुविधेची आवश्यकता आहे, परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की आमच्या इथे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा या प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावा. या मागणीकरता आम्ही शासनाकडे पत्र दिलेले आहे, परंतु शासन याची कुठलीही दखल घेत नसल्याने आम्ही आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आमचं प्राथमिक स्वरूपात आता ताळनाथ हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही एक वेगवेगळे नवीन अनोखे आंदोलन करणार आहोत. शासनाने जर का याची लोकप्रतिनिधींनी याची जर का दखल घेतली नाही, आमची मागणी पूर्ण केली नाही, तर आम्ही पुढल्या महिन्यात परत एक मुख्यमंत्र्यांना आमच्या रक्ताने 1000 लोकांच्या रक्ताने पत्र लिहिणार आहोत आणि असे नवीन अनोखे आंदोलन करू. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व नेत्यांना गावबंदी करू. कुठल्याही पक्षाचा नेता असो, जर का ते आमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करणार नाही किंवा मागणीसाठी प्रयत्न करणार नाही, आमची मागणी मंजूर होणार नाही, तर आम्ही नेत्यांना गावबंदी करू. आणखी वेगवेगळे तीव्र आंदोलन करू. हा शेवटच्या टप्प्यात राहील. आमचे पहिले शांतीपूर्वक सर्व आंदोलनं सुरू आहे पुढच्या महिन्यात आणि असे 2-3 महिन्यामध्ये आपण कंटिन्यू आंदोलन करू. परंतु त्याला जर प्रतिसाद मिळाला नाही, शासनाने कुठली दखल घेतली नाही, तर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. आणि लोकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालयाची फार इथे आवश्यकता आहे. याची दखल घेऊन शासनाने ते लवकरात लवकर मंजूर करावे असे या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहे. सिंधी शहराला या तालुक्यामध्ये शहर या नावाखाली सिंधी रेल्वे या शहराचं नाव येते आणि या शहरामध्ये जवळपास 70 गावं, नागपूर जिल्ह्याची असो किंवा वर्धा जिल्ह्याची असो, 70 गावं या सिंधीच्या सरकारी दवाखाने अंतर येतात आणि सरकारी दवाखान्या मागील 50 वर्षापासून PSCच्या नावाखाली चालतो आहे. हा PSC दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. मात्र दवाखान्याची बिल्डिंग जी आहे हे ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जाची योग्यतेची ही बिल्डिंग असल्या कारणाने यामध्ये सर्व सोयी उपलब्ध असू शकतात. अगर शासनाने याकडे लक्ष दिलं तर. नगर परिषद सिंधीची बसल्या कारणाने आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये गाववासियाच्या माध्यमातून हा मी विषय मांडू आणि प्राथमिकता देऊ की याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या. आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये काही 200 बेड तुम्हाला मागत नाही आहे, 25 ते 30 बेड कमीत कमी या ठिकाणी असावी अशी आमची इच्छा आहे. कारण की आज अगर बाई असो किंवा सरपंचाचा असो ताबडतोब रेफर करतात आणि रेफर करून सेलूला जातो. तो सेलू म्हणतो की आमचं हे पंचायत समितीचं आहे, तुमचं नगर परिषदेचं गाव आहे. या नगर परिषद गावामध्ये तुम्ही मागणी का घालत नाही? त्यामुळे आमची आज ही जी या ठिकाणी ताळनाथ आंदोलन आम्ही केलेलं आहे सर्व पक्षाच्या वतीने, हे फक्त एक शासनाला जागृत करण्यासाठी आहे. आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही आता या ताळनाथ आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही. यापेक्षा प्रखर आंदोलन आम्ही सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.